स्वाध्याय शर्तीने खिंड लढविली। रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। अ. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। आ. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। इ. घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली। एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा सिद्धीला निरोप पाठवला। 2. सिद्दी जोहर का चवताळला? उत्तर. शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी जोहर चवताळला। 3. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? उत्तर. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले, आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। पुढील विधानांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात कारणे लिहा। 1. आदिलशाह भयंकर चिडला। उत्तर. विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजलखान याचा शिवरायांनी वध केला होता। त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला, त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशाह भयंकर चिडला। 2. शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला। उत्तर. शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्दी जोहरच्या छावणीत नेली। तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले। अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला। 3. पावनखिंड इतिहासात अमर झाली। उत्तर. स्वामी भक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली। शिवराय गडावर पोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच त्या वीराने प्राण सोडला। अशा तऱ्हेने स्वामी भक्ताच्या रक्ताने पावन झाली, त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली। पुढील प्रश्नाची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर. पन्हाळगडच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या। एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी दिंडी दरवाजातून बाहेर पडणार। ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार। त्याचवेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार। 2. बाजीप्रभू शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगडगोट्यांचा वर्षाव करायचा, अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली।